हा आकाश. जय मल्हार. चला लाईव्ह यायला सुरुवात झाली आहे. 9 वाजलेत. राजेश भास्करे, राज श्रीरामे, श्री मुंडकर. येतोय का आवाज? आता एकानं कोणीतरी पटकन कमेंट करा, आपण सुरू करू. हा सुधाकर. हा गजानन हाके पाटील. सुरू करूयात आता. लाईव्ह येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आजचा विषय आपल्याला मांडायचा आहे. चला आपण सुरू करू. जे मला लाईव्ह बघतायत, ऐकतायत, त्या सगळ्या माझ्या गणगोताला माझा सप्रेम जय मल्हार, नमस्कार. मित्र हो, आजचा विषय जो आहे तो एक महत्त्वाचा विषय आहे की धनगर आरक्षणासाठीची जी काही न्यायालयीन लढाई आपण लढलो, त्या लढाईची फलश्रुती. आता या विषयाच्या अनुषंगानं थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. साधारणपणानं 2012 नंतर धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या प्रश्नांकडे मी वळलो. तेही योगायोगानं वळलो, कारण यापूर्वी मी कधी आपल्या जमातीच्या संघटनांच्या साठी असं काम केलं नव्हतं, जाणीवपूर्वक केलं नव्हतं. कारण ॲनिलेशन ऑफ कास्ट हा आपला ध्येयवाद आहे असं डोळ्यासमोर ठेवून धर्म जातीच्या बंधनामध्ये न अडकता विश्वव्यापी मानवी कल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे, अशा पद्धतीचे संस्कार घरातून आणि तरुण वयामध्ये ज्या चळवळीमध्ये मी वावरलो त्या चळवळीतून माझ्यावर झालेला होता. धनगरांच्या एसटी आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगानं ज्या वेळेला माझ्या काही वकील मंडळींनी माझ्याही लक्षात आणून दिलं की संविधानामध्ये तरतूद असतानाही धनगरांच्या आरक्षणाचा न्याय अधिकार असतानाही ही जमात आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिलेली आहे. आणि त्यानंतर मग मी जमेल तसा या प्रश्नांचा अभ्यास करू लागलो. केवळ भावनेच्या पातळीवर मी या प्रश्नाचा विचार केलेला नाही आणि मी आयुष्यामध्ये केवळ भावनिक अंगानं विचार करत नाही, वास्तवाचा विचार करतो, रियालिटीचा विचार करतो. आणि आरक्षणाच्या प्रश्नाचा विचार हा नेहमी संविधानाच्या चौकटीत करावा लागतो, कायद्याच्या अंगानं करावा लागतो. आणि मला मग असे प्रश्न पडायचे. मी आपल्या नेत्यांची भाषणं ऐकायचो. धनगर जमातीच्या हक्कासाठी आंदोलनं करणारे वेगवेगळ्या संघटनांमधले नेते, कार्यकर्ते यांची भाषणं ऐकायचो. आणि मग कुणी म्हणतं की धनगड हेच धनगर आहेत, कुणी म्हणतंय की रचा ड झाला. पण मला त्याचं काही समाधान होत नव्हतं. कारण ज्या वेळेला आपण आपल्या प्रश्नांचा व्यवस्थितपणानं अभ्यास करत नाही, त्यावेळेला इतर समाजातले लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत. आणि जोवर इतर समाजातले लोक आपल्या प्रश्नांच्या संदर्भातली एक मान्यता देत नाहीत, तोवर आंदोलन कोणतं यशस्वी होत नसतं. आणि मग अशा लोकांच्या शोधात होतो की जे मुळापासून या प्रश्नांचा अभ्यास करीत आहेत. आणि मग मला जे नाव ऐकायला मिळालं ते म्हणजे निवृत्त पोलीस कमिशनर मधु शिंदे साहेब. त्याच्या आधी मी त्यांना पाहिलेलं नव्हतं. ते कुठे राहतात हेही मला माहीत नव्हतं. त्यांचा स्वभाव काय आहे, ते दिसतात कसं, काही माहीत नव्हतं.
परंतु एका मुंबईच्या माझ्या मित्रानं त्यांचं मला फोनवर बोलणं करून दिलं आणि ते म्हणाले की या प्रश्नाचा अभ्यास करीत असताना आपल्या विचाराचा जो आधार आहे, आपल्या चर्चेचा जो आधार असायला पाहिजे तो हा आहे की धनगड ही अस्तित्वात नसलेली जमात आहे. म्हणजे एक अस्तित्वहीन जमात अस्तित्वात असलेल्या धनगरांच्या छाताडावरती बसवलेली आहे. आणि मला हे फार योग्य वाटलं, कारण पुढचा माणूस अभ्यास करतोय, त्यानं काहीतरी वाचलेलं आहे, ते कायद्याच्याच चौकटीमध्ये असलेल्या प्रशासनामध्ये नोकरी करीत होते. त्यानंतर माझा परिचय JP बघेलांशी झाला. त्यांच्याविषयी मी ऐकलेलं होतं. ते भारतातील एक प्रख्यात लेखक आहेत. एका मोठ्या कंपनीमध्ये ते नोकरी करत होते. त्यांनी VRS घेतली. त्यांचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे हेही मी ऐकलेलं होतं. मग त्यांच्याशी माझं बोलणं सुरू झालं. त्याच्यानंतर मुरारी पाचपोळ साहेब, जे की मंत्रालयामध्येच नोकरीला होते, आणि त्यामुळे त्यांना कशा पद्धतीनं कायद्याची प्रक्रिया चालते, कशा पद्धतीनं सरकार एखादा निर्णय घेतं, धोरणं राबवितं, याचा फार चांगला अभ्यास होता. आणि म्हणून मला असं वाटलं की 65 वर्षामध्ये अशा पद्धतीचा मेळ कधी जमला नाही. तिघेही निवृत्त आहेत, तिघेही उच्च विद्याविभूषित आहेत, आणि तिघेही बुद्धिवान आहेत आणि जमातीच्या हितासाठीची प्रामाणिक धडपड करणारी माणसं आहेत. आणि त्यांच्या संपर्कात आलो. मग आम्हालाही वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं. अनेक ठिकाणी आम्ही अभ्यास शिबिरं घेतली, मेळावे घेतले. 2016 मध्ये हे चाललेलं होतं. आणि मग वारंवार आमच्या हे लक्षात यायला लागलं की 2014 मध्ये बारामतीचं आंदोलन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं धनगर जमातीचा ST आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आला. म्हणजे याच्या आधी पंढरपूरचं आंदोलन झालं होतं, नागपूरला अधिवेशनावरती मोठमोठी मोर्चे निघतच होते, मी नाही असं म्हणत नाही. परंतु 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि सत्तेमध्ये जे परिवर्तन आलं त्याला कारणीभूत धनगर जमातीचा मतदार आहे. हे सत्तेत बसलेल्या फडणवीसांनी, त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्याही नेते मंडळींनी हे मान्य केलं. आणि मग अपेक्षा होती सगळ्यांनाच की फडणवीस हे वकील आहेत, कायद्याचा त्यांचा अभ्यास आहे, आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की आमचा अभ्यास झालेला आहे आणि तुमची मागणी ही संविधानाला धरून आहे आणि तुमच्या या न्याय हक्काच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, आणि तुम्ही जर आम्हाला मतांचं बळ दिलं तर आम्ही सत्तेत बसल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षण देऊ. मग आता आपण वाट पाहत होतो, किती दिवस वाट बघायची. पहिली कॅबिनेट झाली, दुसरी झाली, 50 कॅबिनेट झाल्या, 100 झाल्या. बघता बघता 2017 आलं. मग आता सरकारच्या पातळीवर काही होत नाही. मग अभ्यास असा सुरू केला या न्यायालयीन लढ्यातल्या लोकांनी की आजवर भारतातल्या कोणकोणत्या राज्यामध्ये SC आणि ST अशा ज्या 2 केंद्रातल्या सूची आहेत त्याचं आरक्षण त्या जमातीतल्या लोकांनी सरकारशी भांडून आंदोलनं करून मिळवलेला आहे. म्हणजे हा फार महत्वाचा प्रश्न होता. कारण आपण या मार्गाने गेलं पाहिजे की ज्या मार्गाने आपल्याला यश मिळेल. आपल्याला जालन्याला जायचं आहे आणि मी तोंड हैदराबादकडे केलं तर मी जालन्याला नाही पोचणार. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की केवळ फलाटावर फिरून आपल्याला जालन्यावर नाही जाता येत. त्या फलाटावर जालन्याला जाणाऱ्या रेल्वेत बसावं लागतं. म्हणजे 10वीची परीक्षा द्यायची तर 8वीचा सिलेबस वाचून उपयोगाचं नाही.
10वीचा सिलेबस बघितला पाहिजे, पुस्तकं कोणती आहेत, परीक्षा कशी असते, काय विचारलं जाऊ शकतं, परीक्षा किती मार्काची आहे, हे सगळं बघितल्यावरच पास होण्याची शक्यता आहे ना. त्यामुळे मग पहिला प्रश्न असा पडला की फडणवीस 3 वर्षामध्ये आपल्या आरक्षणाच्या विषयी बोलायला तयार नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारा माणूस 3 वर्षामध्ये आपल्या विषयावर बोलायला तयार नाही. आणि मग पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की सरकारच्या पातळीवरून SC आणि STची आरक्षणं कुठल्या कुठल्या राज्यामध्ये मिळालेली आहेत. आणि अभ्यास करणारे या मंडळींच्या असं लक्षात आलं की कुठल्याच राज्यात मिळालेली नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आपण. कारण इथं बाप दाखव किंवा श्राद्ध कर अशा प्रकारे कायद्याचं काम असतं. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मिळणार नाही, सरकारनं आतापर्यंत दिलेलं नाही, सरकार आपला शब्द पाळायला तयार नाही, फडणवीस यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. म्हणून 3 वर्षानंतर 2017ला आपण याचिका दाखल केली, जिचा नंबर आहे 4919/2017. ती 2016 मध्ये होती, पण आपल्याला नंबर 2017ला मिळाला. आणि मग महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांनी पैसा गोळा करून ही आरक्षणाची लढाई सुरू केली. कारण आपल्याला मदत कोण करणार आहे? श्रीमंत वर्ग इकडे बघायला तयार नाही. मध्यम वर्गामधले काही लोक, शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ या मंडळींनी जमेल तसं आम्ही सगळीकडे प्रबोधन केलं. आणि भारतामधली एक भक्कम याचिका आपण दाखल केली. ती आपल्याला का करावी लागली? तर या मार्गानं आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या आजपर्यंत आमच्या हाताशी असलेल्या 6 जाती आणि जमातींनी न्यायालयीन प्रक्रियेमधून आरक्षण मिळवलेलं आहे. लक्षात आल्यानंतर आजचा विषय मी का घेतला हे तुमच्या लक्षात येईल. परवाला पुणे येथे अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये आपले माजी खासदार बोलले की न्यायालयीन लढ्यामध्ये जो काही निकाल आला त्याच्यामुळं आरक्षण मिळण्याचा आपला मार्ग बंद झाला. म्हणजे का असं खोडसाळपणानं ते बोलले मला माहिती नाही. खरं तर ते डॉक्टर आहेत, पद्मश्री आहेत, त्यांनी याचा अभ्यास करायला हवा होता. बऱ्याच वेळेला काय होतं की हे माझ्या हातून झालं पाहिजे, मिळावं तर श्रेय मला मिळावं, ते इतरांना मिळू नये. याच्यासाठी आपली माणसं काम करणाऱ्या माणसाला सुद्धा शत्रूसारखं मानतात. हे मी वास्तव बोलतोय. मी जे काही अनुभवलेलं आहे, मी जे काही पाहिलेलं आहे ते बोलतोय. कारण मला माहिती आहे की माझं भांडण सरकारसोबत आहे, माझं भांडण जमातीतल्या लोकांच्या सोबत नाही. परंतु आपल्या इथे एक स्पर्धा आहे. कारण बाहेर कोणी विचारत नाही. मग समाजामध्ये माझं महत्त्व वाढवायचं असेल तर मग कुणाचा तरी द्वेष करा, पुढच्याला अपमानित करा, पुढच्यानं काय काम केलेलं आहे, किती अभ्यास केलेला आहे, हे न बघता त्याला पाण्यात बघा. आणि हे सगळ्या समाजात असतं. तुम्ही असं म्हणू नका की फक्त धनगर जमातीचंच असतं, असं नाही. हे सगळ्या समाजात आहे आणि हे मी अनुभवलेलं आहे. ते चालत राहतं. परंतु तुम्ही पार्लमेंटमध्ये बसला होतात, जे या देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, राज्यसभा, जिथे कायदे तयार होतात, जिथे गोरगरिबांना न्याय मिळण्याची प्रक्रिया राबवली जाते, आणि तुम्ही भाषणात सांगितलं. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरक्षण मिळण्याचा आपला मार्ग बंद झाला. याचा अर्थ काय समजला का? याचा अर्थ असा आहे की दीपकभाऊ बोराडेंनी आंदोलन करू नये, गणेश केसकरांनी आंदोलन करू नये, अनिल गोयकरांना आंदोलन करू नये. आपल्या पोरांनी ज्या काही आत्महत्या केल्या त्या चुकीच्याच होत्या, काहीच त्याचा उपयोग नाही. म्हणजे फडणवीस बरोबर आहेत. आता फडणवीस ज्यांनी शब्द दिला होता, अहो ते शब्द पाळायला तयारच होते. काय 11 तर वर्ष झाले होते.
आणखी 5-50 वर्ष गेले असते तर काय झालं असतं. परंतु न्यायालयीन लढ्यावाल्यांनी घोटाळा केला हो. म्हणजे खापर फोडायचं कोणावर? फडणवीसवर फोडायला पाहिजे. फोडायलोत कोणावर आपण? अभ्यास करणाऱ्या लोकांच्यावरती, ज्यांनी योग्य दिशा दिली, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या पुढे आणलं की धनगड ही अस्तित्वहीन जमात आहे, तिचं अस्तित्वच नाही. याच्या आधी तर कोणी म्हटलं नव्हतं. धनगड हेच धनगर आहेत. रड याच्या पलीकडे जातच नव्हतो आपण. ज्यांनी याचिका दाखल केल्या ते जोरजोरात बोलतात, आम्ही याचिका दाखल केली, आम्ही अधिकारी. काय 4 पानाची याचिका आहे तुझी? पत्रवाळ्या कुठून तरी काहीतरी पुरावे आणायचे जोडायचे. याला हे बघा, जमातीचं हित डोळ्यासमोर ठेवा, स्वतःला शून्य करा, तर आपण जिंकू. नाही मीच एकटा हुशार आणि बाकीचे सगळे नालायक आहेत. अशामुळं जमातीचं नुकसान होणार आहे भावांनो. आणि त्यामुळं जे काही वास्तव आहे ते आपण बोललं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही जमातीच्या मंचावर ज्या वेळेला येत्या, ज्याला मी अहिल्या मंच म्हणतो, त्यावेळेला अहिल्याबाईंनी ज्या पावित्र्यानं काम केलं आणि म्हणून तर त्यांना जिवंत असताना देवी मा म्हटलं गेलं. त्या मंचावर येऊन तुम्ही जमातीच्या हिताचं बोला हो. तुमच्या राजकारणाचे जोडे त्यावेळेला बाहेर ठेवा. परंतु तसं होत नाही. आणि त्यामुळं मग माजी खासदार साहेबांनी खरं न सांगता, फडणवीसावर दोषारोपण न करता, केवळ आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढल्यामुळं आपल्याला आरक्षण मिळण्याचा मार्ग बंद झाला असं खोटारडं विधान केलं. आता आपले लोक किती विचार करतात याच्यावर? किती विचार करत नाहीत. एवढा मोठा माणूस बोलायला बा ते खरंच असलं पाहिजे असं मानणारे पण लोक आहेत आपले. बाबासाहेब आंबेडकरांचंच एक विधान आहे, भक्तिभावामुळं लोकशाहीचे सातत्यानं पराभव होत असतो. नेत्यांच्या संदर्भातला भक्तिभाव काहीच कामाचा नसतो. त्याच्यामुळं लोकशाही प्रणित समाजाची हानी होत असते. उद्या मी जरी नेता झालो तरी मला तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. मी जे म्हणतोय ते तपासण्याची गरज नाही. माझ्या भिंगे सर माझ्या जातीचे आहेत, भिंगे सर म्हणतात ते एकदम खरं, असं मानू नका. लकीर के फकीर मत बनू. म्हणून ताऊन सुलाखून घेतलं पाहिजे, निरपेक्ष बुद्धीनं तपासलं पाहिजे, आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे. इतरांचं अनुकरण करू नका. नाही माझ्या जातीचा आहे, मग तो किती नालायक असला, किती गुंड असला, किती मवाली असला, किती खालच्या पातळीवरची तो कामं करत असला, नाही माझ्या जातीचा आहे. अरे उपयोग होत नाही. अशा लोकांच्या कामाचा जमातीला, गोरगरिबांना काडीचाही उपयोग होत नसतो. कारण त्याचं काम स्वार्थानं चाललेलं असतं. त्याचं राजकारण घरं भरण्यासाठी असतो. तुमच्याकडे बघायला त्याला वेळ नसतो. आणि अशी मी प्रत्येक जातीतली शेकडो उदाहरणं देऊ शकतो. त्यात मला जायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की कोणीही येऊन आपल्या पुढे बोलत असेल तर ते एकदम सत्य मानू नये, त्यावर विचार करावा. आपण ज्या काही त्या नेत्याच्या विधानावरून लगेच प्रतिक्रिया देत असतो, त्यामुळं आपल्या चळवळीचं नुकसान होत असतं आणि चांगल्या लोकांच्यावरती बऱ्याच वेळेला अन्याय होत असतो. आता या न्यायालयीन लढ्यामुळे नेमकं काय झालंय, याच्यात वाईट काय झालंय आणि चांगलं काय झालं याचाही आपण विचार केला पाहिजे. पहिला मुद्दा हा आहे की धनगड ही अस्तित्वहीन जमात आहे. हे पहिल्यांदा आपल्या लोकांच्या लक्षात आणून दिलं ते न्यायालयीन लढाटीमुळं. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे केवळ तुमच्याच लक्षात आलं नाही हो, हे सरकारनंही मान्य केलं. हे फार महत्वाचं यश आहे. फडणवीस सरकारनं ॲफिडेव्हिट दिलंय की धनगड इज नॉट एक्झिस्टन्स इन महाराष्ट्र. धनगड नावाची कुठलीही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही
असं कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सरकारनं दिलंय. आणि त्याच्या पुढे आणखी एक ओळ आहे, आहेत ते धनगर आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यानं काय होईल, झालं की सर हे. अरे बाबा, याच्यामुळे हे झालं की उद्याला समजा एखाद्या विरोधी संस्थेनं याचिका दाखल केली असती किंवा राष्ट्रपतीकडे अर्ज केला असता, TRITI सारख्या संस्थेने, ट्रिटी सारख्या संस्थेकडे अर्ज केला असता आणि धनगड हे अस्तित्वातच नाही, तर मग ही अस्तित्वहीन जमात डिलीट करण्यात यावी आणि तशा पद्धतीचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. धनगड ही अस्तित्वहीन जमात आहे आणि जिचं अस्तित्वच नाही तिला यादीमध्ये ठेवता येत नाही. त्या जमातीला डिलीट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे आणि त्या अधिकाराची राष्ट्रपतींनी जर अंमलबजावणी केली असती आणि तिथे धनगड उडाला असता तर मग आपल्याला भांडता आलं असतं का, याचा पहिला विचार करा. म्हणून आपण त्या केसमध्ये सांगितलंय की धनगड अस्तित्वहीन आहेत, मग अस्तित्वहीन जमातीला त्या ठिकाणी आरक्षण कसं दिलं. मग तिथे कोणी नाही तर ती रिकामी जागा ठेवता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ती जागा रिकामी ठेवता येत नाही. मग तिथे कोण आहे, या प्रश्नावर आपली याचिका होती. आणि त्यामुळं धनगडाला डिलीट करता येणार नाही, हे आपलं यश आहे. आलं का लक्षात. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, धनगड तिथे नाहीत म्हणून तिथे धनगर आहेत का, माहित नाही. काही आदिवासी आपले बांधव म्हणतात बघा, अहो ठीक आहे ते धनगड नाहीत, मग तिथे धनगर आहेत असं कोण सांगितलं. मग आमचा प्रश्न आहे, हे कोणी शोधायचं, हा अधिकार कुणाचा आहे. तो अधिकार आहे न्यायालयाचा. तो अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार कुठल्याही संस्थेचा नाही, तो अधिकार आहे न्यायालयाचा. आणि म्हणून आपण न्यायालयात आहोत. ज्या वेळेला याच माजी खासदाराच्या नेतृत्वाखाली नागपूरला अधिवेशनावरती मोर्चे झाले, त्यावेळेला आपण मागितली होती का टाटा इन्स्टिट्यूटची पाहणी, कोण मागितली होती. मग टीसला मान्यता कोणी दिली. अरे टीस तर असंवैधानिक संस्था आहे. त्या टीसच्या पाहणी अहवालामध्ये एकही सदस्य धनगरांचा नव्हता. करोडो रुपये या टीसनं खर्च केले. बरं करू द्या, ठीक आहे. एक तर त्याची आम्हाला गरजच नव्हती. कारण एखाद्या संस्थेला ज्या वेळेला एखाद्या जमातीच्या संदर्भामध्ये अहवाल सादर करायचा असतो, ती प्रक्रिया नव्यानं समाविष्ट करणाऱ्या जातीसाठी असते, जमातीसाठी असते. आपण तर म्हणतो आम्ही आहोत ऑलरेडी. कारण धनगड नाहीत तर मग तिथे कोण आहे याचा शोध घ्यायचा आपल्याला. आम्ही म्हणतोय धनगड हे अस्तित्वहीन आहेत. म्हणजे कोर्टामध्ये सरकारनं ॲफिडेव्हिट दाखल करण्याच्या पूर्वीच मी सांगतोय, टीस आमच्या माथ्यावरती मारली की नाही, आमचा वेळ घातला का नाही, त्याचा अहवाल कुठे आहे. बरं टीसनं काय शोधायला पाहिजे होतं. टीसनं धनगडाचा शोध घ्यायला पाहिजे होता का धनगराचा घ्यायला पाहिजे होता. बरं कोणत्या धनगराच्या न्याय हक्काच्या बाबत ही टीस नेमण्यात आली होती.
महाराष्ट्रातल्या धनगरांच्या संदर्भात. आणि महाराष्ट्रातल्या धनगरांचं म्हणणं असं आहे की धनगड हे अस्तित्वात नाहीत, आम्ही आहोत त्या जागी, आमचं म्हणणं आहे. तर टीसनं मग काय करायला होतं, महाराष्ट्रामध्ये धनगड अस्तित्वात आहेत का हे पाहायला पाहिजे होतं. मग टीसचं काय काम होतं, ती बिहारला गेली, झारखंडला गेली, ओरिसाला गेली. कसे आहेत बघाय प्रश्न, म्हणजे हास्यास्पद आहे. की संस्थेला कुणाचा शोध घ्यायचा आहे, संस्थेला अस्तित्वहीन धनगड जे आम्ही म्हणतोय त्यांचं खरोखरच अस्तित्व आहे का, कुठे, कुणाचं म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या धनगड. मग तुम्ही महाराष्ट्राच्या मर्यादेत शोध घेतला पाहिजे ना. मग तुम्ही झारखंडला कसं काय गेले, तुम्ही बिहारला कसं काय गेले, तुम्ही ओरिसाला कसं काय गेले. त्या टीसमध्ये एकही सदस्य धनगरांचा नाही. अहो साधी गोष्ट आहे. आपली पहिली जनगणना जी 1931ला झालेली आहे इंग्रजांच्या काळामध्ये, मी पुन्हा थोडं रिपीट करतो, मागे बोललोय. आणि 1956ला आपल्याला कालेलकरांचा अहवाल आलाय. 1931 ते 1956 या दरम्यानचेच पुरावे लागतात, नंतरच्या पुराव्याचा काहीच उपयोग नाही, हे आधी लक्षात घ्या आपण. आणि म्हणून 1931 ते 1956 या कालखंडामध्ये कालेलकर आयोगानं महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये 3 जिल्ह्यामधल्या 6 तालुक्यामधल्या आदिवासी जमातीच्या नोंदी केल्या, त्या धनगड नाही. हा फार महत्वाचा पुरावा आहे. आणि न्यायालयीन लढ्यानं ते पुढे आणलं आणि असे 113 पुरावे आणले. मग आपले लोक लगेच बोलायला लागतात, कारण आपल्याला सहानुभूती न्यायालयीन लढ्याला नाहीच आहे ना. हे कोणते शहाणे आलेत, आम्ही तर त्याच्या आधीपासून करतोय. अरे बाबा ठीक आहे, करताय, अभिनंदन तुमचं. पण श्रेयासाठी आपल्याच माणसाचं नरड धरता तुम्ही. त्यांनी काय अभ्यास केलाय, आपण केलेला अभ्यास हा पूर्ण आहे का तो अर्धवट आहे, हे तपासून पाहिलं पाहिजे ना. नाही हारले हारले हारले, काय हारले. जे हे असं म्हणतायत त्यांनी मला सांगावं, धनगड हे अस्तित्वात आहे आणि त्या जागी धनगरांनी केलेला दावा खोटा आहे असं कोर्टानं ऑर्डरमध्ये म्हटलंय का, ऑर्डर कोणी वाचली. मला आपल्याच माणसावर टीका करणं आवडत नाही, पण सांगतो आता विषय निघालाय म्हणून. अरे बाबा, ऑथेंटिक ऑर्डर कोर्टाची येण्याच्या आधी आपले काही उल्हाशी लोक ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं. कुठला अभ्यास नाही, काय आहे बुवा, ते ऑर्डर वाचलेली नाही, केलं, कारण गडबड. अरे ह्यांच्या जनगणना आम्ही करतो. अरे बाबा एकदा बोला ना, समोरासमोर या. एवढा मीपणा कशासाठी. मधु शिंदे साहेबाचा स्वभावाचा असेल, स्वभावाला तुम्ही इथं काय बघता, काम काय केलं ते बघा ना. स्वभाव तर घरातल्या माणसाचा पण आपल्याला आवडत नाही, बघेल साहेबाचा आवडत नसेल. माणसं इथं महत्वाची नाहीत, त्यांनी केलेलं काम महत्वाचं आहे. आणि मी छाती ठोकपणानं सांगतो, मी मध्यस्थी करायला तयार आहे. या तिघांच्या पेक्षाही काकणभर अभ्यास ज्याचा जास्त असेल, मी त्याच्यासोबत सुद्धा काम करीन, त्याचाही मी प्रवक्ता व्हायला तयार आहे. तुम्ही मध्यस्थी करा. तुम्ही हे जे सगळे आज मला इथून लाईव्ह बघताय, हे आपल्या आतले प्रश्न आहेत. तू बडा की मी बडा, याच्यामध्ये जमातीची हानी होते, हे लक्षात घ्या जरा. आणि काय गरज होती बाबा. अरे ज्यांनी इथे याचिका केली बिचारे, ते या ठिकाणी राबले, दरवाजे बंद करून 3-3 वर्ष ही म्हातारी माणसं काम करतायत. लंडन पासून यांनी पुरावे आणलेत. अशा अनेक गोष्टी पुढे आल्यात की ज्या आपल्याला माहिती नव्हत्या. मग हे आम्हाला माहीत झालंय तुमच्यामुळं, असं मोठ्या मनानं कबूल करा ना. काय कमीपणा आहे त्याच्यामध्ये.
आज जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बोलतायत की धनगड ही जमात दाखवा आम्हाला, आमची गावगाड्यातली पोरं बोलतायत, शरडाच्या पाठीमागे फिरणारी आमची लहान पोरं म्हणायला लागलेली आहेत, कुठं आहेत धनगड, येऊ द्या आम्हाला विरोध करायला, बाकीच्यांनी काय गरज आहे विरोध करण्याचा, आम्ही धनगडाचं आरक्षण म्हणतोय ना, मग धनगड कुठं आहेत दाखवा ना, त्यांनी आम्हाला विरोध करावा, बाकीच्यांचं काय काम आहे, हे आपण उगीच बोलतोय का? या पाठीमागे या मंडळींचा अभ्यास आहे, पण हे लक्षात घ्या. आणि आजपर्यंत आपल्याला जे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती नव्हतं ते यांच्या अभ्यासामधून माहिती झालं, तर त्यांना कृतज्ञतापूर्वक आपल्याला वंदन करावं लागेल ना. तुम्हाला तर गडबड अशी होती की गेले दिल्लीला, झालं तिथं खालीच केली सुप्रीम कोर्टानं, आले बोंबलत. अरे पण कशासाठी एवढं पडलं होतं, काय पडलं होतं? बसा ना तुम्ही, तुम्हाला न्यायालय लढ्याचं कळतं ना, मग त्यांच्यासोबत बसा. मी त्याला गिनत नाही, ते त्याला गिनत, अरे बाबा त्यांचं वय बघा, प्रशासनात काम केलेलं आहे त्यांनी केलेला अभ्यास बघा, त्यांनी इंग्रजीचे किती संदर्भ शोधून काढले ते बघा, देवाणघेवाण करा, याच्यापेक्षा काय बोलावं? नाही त्याचं आम्हाला मान्यच नाही. आणि मग बदनामी, इतके खाल्ले तितके खाल्ले, कोण खाणार आहे? निवृत्त पोलीस कमिशनर तुमचे पैसे खाल्ले गोरगरिबांचे, छातीवर हात ठेवून म्हणता तुम्ही. म्हणजे जे भ्रष्ट लोक आहेत त्याच्या दारावर जाऊन घंटा घंटा बसतोस, आणि आपल्या माणसाची किंमत मात्र नाही, त्याची बदनामी करायची. कारण इथं वाघ आहेस तू बाबा जमातीमध्ये, आम्हाला इथं इमान मिळणं म्हणजे काय, बाहेर तर मिळतच नाही, इथं मिळायला पाहिजे, मग आम्ही घुसखोरी करतो. आणि अशा प्रवृत्तीमुळं चळवळीचं नुकसान झालेलं आहे. आता हे सांगायला लागले हरले काय हरले? अहो, रिव्ह्यू पिटिशनमध्ये तुम्हाला आजही सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षाही आपण जो अभ्यास केलाय त्यावर विश्वास ठेवा, अभ्यासावर विश्वास ठेवा, व्यक्तीवर विश्वास ठेवा. पहिली सुनावणी होईल त्यावेळेलाच तुम्हाला सांगतो कोर्ट ताबडतोब मान्य करील. कारण बारक्या लेकराला पण कळतं, सरकार म्हणतंय धनगड अस्तित्वात नाही, धनगर अस्तित्वात आहेत, आणि सरकारचं प्रशासनच खिल्लारे नावाचे कुटुंब उभं करतं. आता कोर्टावर एकदम मला बोलता येत नाही, पण मी बोलणार पण नाही, आणि ते योग्य नाही. परंतु आता आपण सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली, रिव्ह्यू पिटिशन आपल्याला म्हणजे हायकोर्टामध्ये सादर करण्याची परवानगी मागितली, होईल ते. नाही हरले म्हणजे, अरे तुम्हाला माहिती आहे का, ओरिसाची कुलीचा म्हणजे कुलीची मागणी होती, कुलीच्या संदर्भातली, हायकोर्टात ते हारले, पुन्हा रिव्ह्यू दाखल केलं, हायकोर्टात जिंकले, पुन्हा विरोधकांनी सुप्रीम कोर्टात ओढलं, सुप्रीम कोर्टात हारले, पुन्हा सुप्रीम कोर्टात जिंकले. मानागोंड आदिवासींनी दिलेला लढा, गोवाऱ्यांनी दिलेला लढा, किंवा कर्नाटकामध्ये मी ज्या केसचा नेहमी उल्लेख करतो आणि ज्या आधारावरती आता फडणवीस GR काढू शकतात असं आमचं म्हणणं आहे, ते म्हणजे हे बसवलिंगप्पा विरुद्ध मुनिचिन्नप्पा. ही ऑर्डर 1964 मधली ऑर्डर आहे, आणि त्यामध्ये तर शब्द सुद्धा समान नाहीत. ओडारचे भोवी झालेत, हे कोर्टातच होत आहे ना. आणि हरले गेले, याच्यामुळे वाईट झालं, त्याच्यामुळे वाईट झालं. अहो, कोर्टानं मान्य केलंय ना, 136 परिच्छेदामध्ये वाचा, कोर्टाने जी आपली ऑर्डर केलेली आहे त्यामध्ये 136व्या परिच्छेदामध्ये पॅरेग्राफवरती त्यांनी स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की खिल्लारे नावाचे हे धनगड म्हणून आलेले ते मुळातले धनगड नाहीत, तात्पुरत्या फायद्यासाठी त्यांनी खोटी सर्टिफिकेट काढलेली होती, ते मुळातले धनगर आहेत, हे मान्य केलं. गणेश केसकर, आपले बोराडे हे औरंगाबादच्या त्या विभागीय कार्यालयामध्ये गेले, तिथे आंदोलन केलं, आणि त्या खिल्लारेची व्हॅलिडिटी सुद्धा कॅन्सल केली, खिल्लारेने ॲफिडेव्हिट दिलं. ही सगळी प्रक्रिया आहे, तुम्ही लक्षात ठेवा.
म्हणून आज घडीला आपण दोन्ही मार्गाने गेलं पाहिजे. सरकार असं सध्या ह्याच्यात आहे बघा की बा आम्ही प्रक्रिया करतो. प्रक्रिया करायची तर काय करावं लागेल? ती प्रक्रिया कोणती करणार आहेत मी तुम्हाला सांगतो. ती प्रक्रिया नव्यानं समाविष्ट करण्याच्यासाठीची प्रक्रिया. कारण ते सोपं आहे, कारण त्यात वेळ जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला ट्रिटीकडे जावं लागतं. ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, TRIT आहे पुण्यामध्ये जी आहे. कारण ती फिल्टर करते कोणत्या जातीला द्यायचं, कोणत्या जातीला नाही द्यायचं हे सगळं. आणि TT तर असे पुरावे जमा केलेले आहेत की आता काय सांगावं. किती धनगरांना ST तर मानतच नाहीत, पण NT मानत नाही आणि OBC पण मानत नाही. ती आपल्या टोटली विरोधातली आहे. आणि इथून शिफारस जर पाठवली 4 ओळीची, जशी आपल्या गोव्याच्या गवळी धनगरांची शिफारस 4 वेळेला फेटाळली. कारण तिथं RG आहे, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया बसलेली आहे, ज्याच्यावरती या सगळ्या प्रस्थापित आदिवासी मंडळींचा ब्युरोक्रॉसीचा प्रभाव आहे. अनुसूचित जमात आयोग त्यांच्या ताब्यात आहे, ट्रिटी त्यांच्या ताब्यात आहे. या मार्गाने तुम्हाला मिळणारच नाही. मग मार्ग कोणता आहे तुमच्याकडे? म्हणून एका बाजूला न्यायालयात आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं आपण जालन्याला दीपकभाऊ बोराडे यांच्या उपोषणाच्या निमित्तानं भव्य असं आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा एक दबाव सरकारवरती आला पाहिजे. आणि हे आता आपल्याला थकून भागून नाही चालत, सातत्यानं करावं लागेल. सरकार येतील जातील, तुम्हाला चळवळ कायम ठेवावी लागेल. आणि त्याही संदर्भामध्ये आम्ही थेट पुरावे घेऊन त्यांना बोललो की तुम्हाला कर्नाटकामधल्या त्या केसचा आधार घेऊन, कारण त्या केसमध्ये असं म्हटलंय कोर्टानं की बा अशा पद्धतीची सिक्युलिअर सिच्युएशन म्हणजे विचित्र परिस्थिती याच्या आधी नव्हती. आणि संविधानामध्ये ती प्रावधान आहे. कारण संविधानामध्ये जर आपल्याला त्याची तरतूद नसेल तर कोर्ट जे ऑर्डर करतं त्यालाच कायदा मानण्यात येतो. म्हणून 23 सप्टेंबर 1964ला या ओडार भोवी याच्या संदर्भामध्ये जी ऑर्डर झालेली आहे ती ऑर्डर नुसती ऑर्डर नाही, निकाल नाही तर तो कायदा आहे. आणि त्याचा आधार घेऊन तुम्हाला GR काढता येतो. ना आम्हाला इथून शिफारस करण्याची गरज आहे, ना आम्हाला राष्ट्रपतीकडे जाण्याची गरज आहे. आम्हाला तुम्ही GR काढून न्याय देऊ शकता. तुम्हाला असं वाटतं काय फडणवीसांना माहिती नाही? माहिती आहे, परंतु ते घाबरतात. कारण 25 आदिवासी आमदार आहेत, कुठल्याही वेगवेगळ्या पक्षातले असले तरी ते राजीनामा देतो म्हणतात. त्यांच्यात एकोप आहे, ते ऐकायला तयार नाहीत, मानायला तयार नाहीत. मग हा संघर्ष अंगावर घेण्याची ताकद कुठल्याच सरकारमध्ये नाही. मग तुमच्याकडे पर्याय कोणते आहेत हे मला सांगा ना. आणि त्यामुळं भावांनो, हा सगळा विषय समजून घ्या. आणि माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, भावनेच्या अंगानं अनपढ लोक जे आपले नेतेगिरी करतायत त्याच्या मागे जाऊन उपयोग नाही. आपल्या लेकराबाळांचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेमधूनच जावं लागेल. आणि त्याच्यासाठी अभ्यास करणाऱ्या माणसांची गरज आहे. अभ्यासू माणसाच्या मागे आपण गेलो नाही तर आपला सातत्यानं कपाळमोक्ष होणार आहे. मग कधी आपल्यावर टीस लादली जाईल, कधी शिंदे कमिटी लादली जाईल आणि वेळ काढूपणाचं धोरण ठरवलं जाईल. त्यामुळं आता मुख्यमंत्र्याशी ज्या वेळेला चर्चेला आपले लोक जातात त्यावेळेला आता मुख्यमंत्र्याला बाप दाखव किंवा श्राद्ध कर या भूमिकेवर यावं लागतं. हे कुणामुळे झालंय? या अभ्यास करणाऱ्या लोकांच्यामुळे झालेलं आहे. आपली ही जी मुलं बोलायला लागलेली आहेत आता, बिरो कोळेकर सारखा पोरगा बोलतोय, आमचे अनिल धोरे बोलायला लागलेले आहेत, आमचे सुधाकर शेळके बोलत आहेत. अनेक लोक आपले बोलत आहेत. हे यश आहे. थोडासा व्यत्यय आला होता. त्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला, डोक्यामध्ये असं काही घेऊ नका. आंदोलनाची धग पण वाढवावी लागेल आपल्याला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे. या दोन्ही पातळीवर आपल्याला लढाव्या लागणार आहेत. एवढंच या निमित्तानं बोलतो. आपण सुज्ञ आहात. आपल्यातला गावंढळपणा, आपल्यातली बेशिस्ती आणि आपल्या डोक्यामध्ये पटकन जो अविश्वास उफाळून येतो तो आपल्याला आता संकल्प करून फेकून द्यावा लागेल. आपल्याला शिस्त घालून द्यावी लागेल.
आपल्या जमातीच्या हिताचाच विचार करावा लागेल. अर्जुनाला जसा जो त्या पोपटाचा डोळा दिसला होता, आपलं ध्येय तेच आहे. इथे कुणाला श्रेय मिळतं हे महत्त्वाचं नाही. जमातीचा 69 वर्षापासून अडलेला जो विकासाचा गाडा आहे, या दलदलीमध्ये, बेकायदेशीर दलदलीमध्ये, असंविधानिक अशा चिखलात हा जो आपला विकासाचा गाडा रुतून बसला आहे, ज्यामुळं माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की सुज्ञपणानं वागावं, विवेकानं वागावं आणि अभ्यास करणाऱ्या माणसांच्या पाठीमागं बळ द्यावं. एवढंच या निमित्तानं बोलतो. बाकीचे विषय नंतरच्या लाईव्हमध्ये मी आपल्यापुढे सादर करीन. आपण वेळ काढून या ठिकाणी माझं जे काही लांबत गेलेलं